आज आपण बनवूया चिकनच्या पायाची भाजी। त्यासाठी मी इथं पाय घेतलेले स्वच्छ धुवून आपण आता यांचे नख काढून घेऊ। आपलं पाणी गरम झालेलं आहे। आता या पंजांना आपण बॉईल करून घेऊ। दहा ते 15 मिनिटं झालेले आपल्याला पंजे पण व्यवस्थित बॉईल झालेले। आपण आता त्यांना काढून घेऊ आणि थंड पाण्याने धुवून घेऊ। म्हणजे व्यवस्थित आपले बॉईल झालेले आपण आता त्यांना साफ करून घेऊ। वरची स्किन जी आहे ना ती काढून घेऊ। अशी स्किन निघून जाते त्याची। अशी पूर्ण पंजांची आपण स्किन काढून घेणार आहे। पंजे पूर्ण आपले व्यवस्थित साफ झालेले। आपण आता भाजीची तयारी करू। भाजीसाठी तेल, इथे मी काही खडे मसाले घेतलेले। दालचिनी आहे, स्टार फूल आहे, लवंग आहे, विलायची आणि तेजपत्ता। चॉप केलेली हिरवी मिरची, चॉप केलेला कांदा। कांदा आपण परतून घेऊ ब्राऊन होतोपर्यंत हलका 5 ते 10 मिनिटं। चवीनुसार मीठ, हळद। आपण त्यात अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ 1 चम्मच। बारीक चॉप केलेले टमाटे। 2 मिनिटं आपण टमाटर नाशिक परतून घेऊ। व्यवस्थित फ्राय झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मटन मसाला, चिकन मसाला, किचन किंग हा गरम मसाला। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आपण आता भाजीसाठी गरम पाणी घालून घेऊ। एक उकळी येऊस आपण असंच झाकून ठेवू 5 मिनिटं। 5 ते 7 मिनिटं झालेली। भाजीला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोंबडीचे पंजे घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अजून 5 मिनिटं याला उकळी येऊस तर असं झाकून ठेवा। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। मस्त छान अशी उकळी पण आलेली आहे। आपले चिकनचे पाय पण व्यवस्थित शिजलेले बघू शकता तुम्ही। आता आपण त्यांना सर्व करून घेऊ।